नमस्कार, मी सचिन सोनवणे, खामगाव, फुलंब्री तालुका, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. ओके. तर आज आपण तुमच्या या अद्रक पिकाच्या प्लॉटसाठी आलो आहे, बरोबर? हां, या प्लॉटला आपण जैविक तंत्रज्ञान वापरले, बरोबर? वापरले. आपले पोषण तत्व पूर्णपणे वापरले आहेत तुम्ही. हां, बरं, वापरण्यापूर्वी आपल्या प्लॉटची परिस्थिती काय होती आणि वापरल्यानंतर तुम्हाला आपल्या प्लॉटमध्ये काय फायदा झाला याचे मार्गदर्शन आपले बाकी अद्रक उत्पादक शेतकरी मित्र आहेत त्यांना करा सर. आपले अद्रक म्हणजे आपले अद्रक एकदम स्टम ते वगैरे चांगला झाला. हां, एकदम पान पण एकदम जाडी झालंय. अच्छा. एकदम पान असं जाडी झालंय. 2 बोटाच्या वरती पान बसतंय हे. हां हां हे डायरेक्ट 2 बोटाच्या वरती पान बसतंय. स्टम जाड झाला, हां, काळून खिळाली अद्रक. अच्छा. स्टम हाईटला पण चांगलं वाढलेलं आहे. हां, म्हणजे एकदम तुमच्या औषधाची क्वालिटी चांगली वाटली बा आम्हाला. अच्छा. आणि 1-2 माझे मित्र मंडळी भेटले ना, हं, आता ते आपल्या शेतात रानात येतच राहतात. बरोबर. कारण की त्यानं बघितली ना, ते पण म्हणले अद्रक तुमची चांगली झाली. हा. तुम्ही औषध कुठला वापरला, काय वापरला. हां हां हां, मग त्यानं मला विचारलं, मी त्यांना सांगितलं. बरं. म्हणलं जैविक औषध वापरलं, म्हणलं सरांनी दिलं मला. ते ओके. आपल्या प्लॉटला पहिले पाहायला आले ते, त्याच्याबाद त्यानं औषध दिलं मला. बरं. हे आपली अद्रक एकदम मस्त झाली. अच्छा, अच्छा. वगैरे ती चांगली झाली. आता आज आपल्यासोबत इथं प्लॉटला व्हिजिट देण्यासाठी एक शेतकरी मित्र देखील आहेत तुमचे. हा, माझे ते या प्लॉटला आपली पोषण तत्व वापरण्यापूर्वी देखील या प्लॉटला आलेले होते, पूर्वी आलेले. बरोबर? हो. म्हणजे ॲज अ पुरावा म्हणून आपण त्यांना इथे बोलू शकतोय. हा. सर तुमचा थोडक्यात परिचय देऊन तुम्हाला या प्लॉटमध्ये किती बदल वाटतोय ही एक परिस्थिती तुम्ही सांगा. नमस्कार सर, माझं नाव मंगेश सुभाष चव्हाण, राहणार खामगाव, तालुका फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर. बरं. मी 1 महिनापूर्वी आलो होतो. हां त्यावेळेस म्हणजे हाईट पण कमी होती हां, आणि कलर पण नव्हता एवढा. अच्छा. आणि आता हे औषध सोडल्यापासून आता पाहतो मागच्या पेक्षा ना आता मध्ये बदल भरपूर झालेला आहे. हां, आता म्हणजे कलर पण आला, स्टंप पण जाड झाली, हाईट पण आली. हं. आणि पांजे हं. हे 2 ते 3 बोटा एवढं, 2 बोटा एवढं रुंद झालेलं आहे अच्छा अच्छा पहिल्यापेक्षा. अच्छा अच्छा आणि अच्छा. हाईट पण खूप छान आली आता हम्म. यावेळेस. म्हणजे वापरण्यापूर्वी पण तुम्ही हा प्लॉट बघितला होता, हो बरोबर? हो तर तुम्ही या प्लॉटला ॲज अ पुरावा म्हणून डायरेक्ट आपल्याला इथे सिद्ध होत आहे, हो. बरोबर? आणि प्रत्यक्षाला प्रॉपर प्रमाण देखील आपल्याला इथे बघायला मिळतंय, हो. बरोबर? तर सर बाकी जे आपले अद्रक उत्पादक शेतकरी मित्र आहेत हा. त्या शेतकरी मित्रांना तुम्ही काय सल्ला द्याल आपल्या जैविक तंत्रज्ञानाला घेऊन? नाही, तुमचं औषध खूप आहे. मी एकदम भारी औषध आहे तुमचं. हा. कारण की मला रिझल्ट आले. मी रिझल्ट आले म्हणलं मी त्यांना सांगणारच ठरलो. बरोबर. कारण की मला रिझल्ट आलं म्हणजे आमच्या शेतकऱ्याचं कसं असतं, आमचा रिझल्ट चांगला आला की बा तू पण घे. बरोबर. कारण की आम्ही आता त्यांना ते सांगणार आहे. त्यांना मला विचारलं होतं, मी त्याला डबल सांगणार. कारण की आमचं औषध चांगलं आहे. ते मला 1-2दा भेटले, बरोबर. तुमचं औषध चांगलं आहे म्हणून. हे औषध चांगलं मारलं. अद्रकचं स्टम गिम एकदम जाडी झाली, हां एकदम मस्त. हे काय बघा नाही, एकदम व्यवस्थित झाले स्टम. हा. हे बघा किती जाड झाले स्टम. बरोबर. आणि व्हाईट रोड पण खूप मोठा नाही, हा, हे पण भरपूर म्हणजे मोठं मुळीच्या झालेलं बेडच्या खाली- बेडच्या खाली आले ना, हे देखा ना. हे आपण लाईव्ह बघतोय, मुळी पण तुमची एकदम हे direct- जबरदस्त. आणि त्यानंतर जमीन Direct जर बघितली बेडच्या बाहेर आली. बघा, एकदम भुसभुशीत झालेली जमीन आहे. जमीन बी चांगली भुसभुशीत झाली नाही. अद्रक पिकासाठी जे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जमीन भुसभुशीत असणं पाहिजे. हे ही काय? जमीन पण खूप मोठ्या लेवलला भुसभुशीत झाली. ओके ओके, भुसभुशीत झालेली एकदम मस्त. ठीक आहे सर. जो तुम्ही आपल्या प्रोडक्टला घेऊन अभ्यास केला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि जी माहिती तुम्ही आज या प्लॉटला दिली आहे, तर शेतकरी मित्रांनी माहिती दिल्याप्रमाणे मित्रांनो आपण बघू शकतो प्लॉट किती हेल्दी दिसतोय. आपण पूर्ण प्लॉट जरी बघितला तर पूर्ण प्लॉट एकदम जबरदस्त लेवलला काळोखीवरती आहे. लाईव्ह आपण डोळ्याला बघू शकतो पूर्ण प्लॉट आणि एकसारखा प्लॉट दिसतो आपल्याला सगळा, बरोबर? ठीक आहे सर. तर जी माहिती दिली त्याबद्दल आपले खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद.